चिटके साहेब, बहुजन विकास सेनेचे प्रमुख म्हणून तुम्हाला बदलापूरमध्ये जो प्रकार झाला आणि आंदोलन झालं त्याच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? बदलापूरचा जो प्रकार झाला ना तो अतिशय ज्या 4-4.5 वर्षाच्या चिमुकल्या मुलींवर जो अन्याय अत्याचार झाला आणि विशेष म्हणजे त्या शाळेमध्ये झाला, अतिशय घृणास्पद आहे. तीव्र संताप आणि तीव्र राग येतो या गोष्टींवर. प्रथमतः त्या मुलींच्या बाबतीत, त्यांच्या कुटुंबियांच्या बाबतीत त्यांचं सांत्वन कसं करावं यासाठी म्हणजे अक्षरशः हृदय पिळवटून निघणारी ही घटना आहे, डोळ्यात पाणी येणारी ही घटना आहे की कशा पद्धतीने शब्द नाही राहत. आणि दुसऱ्या बाजूला अतिशय तीव्र संताप आहे, अतिशय तीव्र संताप आहे की या अशा प्रकारची परिस्थिती जर होते ना, अशा प्रकारचे प्रकार बदलापूरच सोडावं. आता जस्ट कोल्हापूरच्या एका 10 वर्षाच्या मुलीवर अशाच प्रकारचा प्रसंग झाला आणि तिला तर मारून टाकण्यात आलं. या राज्यातील सर्व मोठ्या मोठ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये हे लहान मुलींपासून तर आया बहिणींवर अत्याचार होण्यापासून बलात्कार होण्याचे हे जे प्रकार आहेत हे अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि ते अतिशय घृणास्पद आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार होतात या नराधमांना अजिबात कायद्याची भीती राहिलेली नाही. त्यांना असं वाटते कोणतरी आमचा पाठीराखे आहेत, आम्हाला सोडवतात, आम्हाला जामीन मिळतो. अशा प्रकारचे हे जे प्रकार आहेत, जे म्हणजे दुष्कृत्य करणारे हे जे नराधम आहेत यांना नुसतं फास्ट ट्रॅकवर ह्या केसेस चालणार नाही, तर यासाठी अतिशय कडक कायदा, कठोर कायदा निर्माण करण्याची आज गरज आहे. का आताचे ज्या प्रकारे हे प्रकार घडतात, जनप्रक्षोभ होतो, लोक रस्त्यावर येतात आणि ही वेळ येऊ नये यासाठी अशा प्रकारचा कायदा या सर्व राज्य शासनांनी आणि सर्व केंद्र शासनांनी करण्याची गरज आहे की ज्या कायद्यामुळे अशा लोकांना नुसती फाशी नाही तर जिवंत बांधून आणि डांबर तापून उकळवून यांच्या अंगावर टाकला पाहिजे. अशा प्रकारचा जर कायदा झाला ना तरच ही लोक घाबरतील. अतिशय म्हणजे सांगता नाही आम्हाला असा राग येतो अतिशय की ह्या नराधमांचं काय केलं पाहिजे. आणि हा कायदा करण्यासाठी राज्य शासनाने 100% अतिशय गांभीर्याने हे घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि सर्व आमदार खासदारांना पण मी विनंती करेल आणि जनतेलाही सांगेल की अशाच आमदार खासदारांना प्रामाणिकपणे हात जोडून जनतेला विनंती करेल, आवाहन पण करेल, अशाच आमदार खासदारांना निवडून द्या. हे लोक बोलतात हे स्वराज्य आहे का छत्रपतींचं, याला म्हणाल का तुम्ही रामराज्य? हे जर आणायचं असेल तर असे लोकप्रतिनिधी ते गेले पाहिजेत का त्यांना जनतेच्या प्रश्नाची जाणीव आहे. आपण पहिल्यांदा बोलायचो माय भगिनी यांच्यावर अत्याचार, आता अतिशय दुःख वाटते बोलायला की चिमुकल्यांच्यावर होणारे अत्याचार देखील थांबले पाहिजे. त्यांना काहीच कळत नाही याच्यातलं, अतिशय अनभिज्ञ असतात त्या. आपण म्हणतो मुलं देवाघरची फुलं आणि ही अशी सुरडली जातात. हे शासन करतंय काय? त्वरित यांनी निर्णय घेतला पाहिजे ना, कडक कायदा केला पाहिजे. बहुजन विकास सेनेच्या मार्फत मी या सर्व गोष्टीचा तीव्र निषेध देखील करतो आणि लवकरात लवकर यांनी कायदा पारित करावा अशी मी यांना सर्वानुमते विनंती करतो.